बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू। जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश। नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क। अफवा आणि वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया, पेट्रोलिंग आणि धार्मिक ठिकाणी सुरक्षा। नाशिक पोलिसांकडून 130 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आणि संशयित हालचालींवर नजर असेल। अकोल्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा। आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत। नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये पोलिसांचा रूट मार्च। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन अलर्ट। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमधल्या पर्यटनावर। पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट झाली आहे। पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीमधून ही माहिती समोर आली आहे। पुरातत्व विभागाच्या विभागीय अधीक्षकांची औरंगजेब कबरीला भेट, तर पोलीस सुरक्षा पुरातत्व विभागाच्या व्यवस्थेची पाहणी केली। बीडमधील ओमकार सातपुते मारहाण प्रकरण। आरोपी दादा खिणकर आणि ज्योतिराम भुट्टेच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। बीड सत्र न्यायालयाचा निर्णय। दादा खिणकर धनंजय देशमुखांचे साडू आहेत। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या कामाला सुरुवात। उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला घर बांधून देण्याचा शब्द आणि पुढील 3 ते 4 महिन्यात घराचं काम पूर्ण होईल। खोक्या भोसलेच्या पत्नीचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे। आमच्या विरोधामधील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी। उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल। 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यात तापमान 38 अंशांवर। एप्रिल महिन्यामध्ये तापमान 40 अंशांपेक्षा वाढण्याची शक्यता आहे। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील परंडा सोनारी मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आणि सिना कोळगाव धरणातून नियमबाह्य पद्धतीनं सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी आहे। शेतकऱ्यांनी धरणातल्या पाण्यामध्ये उड्या मारल्यात। जळगावातील वाघूर धरणाचा जलसाठा आता 84.91% आला। गत वर्षाच्या तुलनेत 5% पाणीसाठा वाढलाय। पाणी जपून वापरण्याचं आवाहन आहे। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 71% पाणीसाठा शिल्लक आहे। मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यानंच आता पाणीपुरवठ्यामध्ये सध्या बदल नाहीये। जालना जिल्ह्यासाठी 44 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर। मात्र अद्याप एकही गाव टँकर सुरू नाहीये आणि जालन्यातल्या 387 गावं आणि 33 वाड्यांमध्ये पाणी टंचाई आहे। 4 मार्चपासून दर सोमवारी रत्नागिरीचा पाणीपुरवठा बंद राहील। पाण्याची काटकसर करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहील। नांदेड शहरातील नावघाट पुलाजवळ पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। शहरात पाणी टंचाई असताना अशा प्रकारे पाणी वाया गेल्यानं नागरिक आक्रमक। नाशिकमधल्या द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन। द्राक्षांना 50 रुपयापासून ते 80 रुपयांचा भाव मिळतोय। चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यात शासकीय सोयाबीन खरेदीचे पैसे अजूनही मिळाले नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेत। 3 दिवसांमध्ये सोयाबीनचे पैसे मिळाले नाही तर खरेदी विक्रीचं कार्यालय फोडून टाकू, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा आहे। सांगलीच्या बाजार समितीमध्ये तूर खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ। बाजार समितीचे सभापती आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये खरेदी विक्री शुभारंभ झालाय आणि पहिल्याच दिवशी 50 क्विंटल तुरीची केंद्रावर आवक झाली आहे। वाशिममध्ये मागील काही दिवसांमधून नाफेडचे खरेदी केलेल्या सोयाबीनचे हजारो शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीयेत। नाफेडकडून तांत्रिक कारणं सांगून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये रोखून ठेवलेत। तांत्रिक अडचणी सांगून देयक लांबणीवर टाकल्यानं शेतकऱ्यांचा संताप। जालना जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर घसरलेले आहेत। शेवगा 30 तर मिरची 80 रुपये प्रति किलोवर। साताऱ्यातल्या कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीमधले अवैध ठरवलेले 9 जणांचे अर्ज सहसंचालकांना वैध ठरवलेले आहेत। अपील केलेल्या 10 पैकी 9 जणांचे अर्ज वैध ठरले। कल्पना चोंबळेंची नाशिकच्या बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। देवीदास पिंगळेंविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर निवडणूक झाली आणि पिंगळेंविरोधात 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता। नंदुरबार जिल्ह्यामधल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत। मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। सोलापूरच्या माढात खासगी दवाखान्याच्या विरोधामध्ये सत्यशोधक बहुजन आघाडीचं उपोषण। दुसऱ्या दिवशी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित। जळगावात कामगार महिलांचं विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन। बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण वेळेवर करण्याची कामगारांची मागणी आहे। 8 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे।
बार्शीतील वैरागमध्ये अस्वच्छतेविरोधात नागरिकांचा आक्रोश. नगरपंचायतीकडे नियमित स्वच्छता मोहिमेची ग्रामस्थांकडून मागणी. जळगावचे जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांनी संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली झाली आहे. जळगाव जिल्हा परिषद, नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल कर्नवाल यांची नियुक्ती. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणेंची बदली झाली आहे. सोनवणेंची छत्रपती संभाजीनगर नगर परिषदेमध्ये बदली झालेली आहे. नाशिक मनपा शिक्षक विभागामधील 15 केंद्रप्रमुखांची नियुक्ती रद्द करण्यात आली आणि विहित कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलाच्या किमतीमध्ये वाढ झाली. बैल खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी, तर बैलाच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील अणवा या गावामध्ये रानगव्यांचा हैदोस सुरूच आहे. रानगव्याच्या कळपाची 2 दुचाकी स्वारांना धडक, 3 जखमी आहेत आणि घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागातही मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट. जिल्हाभरामध्ये 15 दिवसांमध्ये तब्बल 457 लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा. तर जिल्ह्यातल्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीजचा लस साठा कमी आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 100 दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात बैठक. अप्पर मुख्य सचिव सीमा व्यास यांनी घेतली बैठक. जनतेसाठी चांगलं काम करण्याच्या सूचना. नंदुरबारमधील शहादा नगरपालिकेकडून सक्तीची कर वसुली करण्यात आली आणि पालिकेकडून आतापर्यंत 3,20,00,000ची थकबाकी वसूल करण्यात आलेली आहे. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेकडून मार्च अखेरीस कर वसुली मोहीम आणि नगर परिषदेकडून आतापर्यंत 10 कोटींची वसुली करण्यात आली आहे. वाशिमच्या चोरदमधील रस्त्याचं काम 3 महिन्यांपासून रखडलंय. तिथूनही काम पूर्ण न झाल्यानं नागरिक त्रस्त आहेत. रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. रत्नागिरीतल्या भैरीदेवाच्या पालखीला पोलिसांकडून सशस्त्र सलामी देण्यात आली. पालखीला मानवंदना देण्याची ब्रिटिश काळापासून परंपरा आहे. लातूरमध्ये उत्साहात रंगपंचमी साजरी. रंगोत्सवाच्या निमित्तानं पोलीस अलर्ट. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आमिष दाखवून एकाची 1,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. मुक्ताईनगर जंगलामध्ये नेऊन एकाला लुबाडलंय. भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आणि 2घांना अटक. पुण्याच्या मनसरमध्ये डॉक्टरचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न. सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक. आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. शिर्डी विमानतळावर 30 मार्चपासून नाईट लँडिंग सुरू होणार आहे. नाईट लँडिंग सुरू झाल्यानंतर विमानांच्या फेऱ्या वाढतील आणि नाईट लँडिंगची सुविधा महत्त्वाची ठरेल. जळगावच्या आरटीओची कर चुकवणाऱ्या एका ट्रॅव्हलवर कारवाई. 1,20,500 रुपयांचा दंड वसूल. मात्र कारवाईमुळे ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना त्रास. चंद्रपूर नागपूर मार्गावरील नियमबाह्य होणाऱ्या फ्लाय ॲक्शनच्या वाहतुकीवर कारवाईचा बडगा. तर 13 वाहनांना दंड, 6 वाहनं जप्त आहेत. नांदेडमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ. नांदेड पोलिसांनी चोरीच्या 8 दुचाकी जप्त केलेल्या आहेत आणि 3,03,000च्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे.